तर मायबापू हो, माणसाचा खरा धर्म म्हणजे सत्य आहे. आणि म्हणून 88,000 शौनक नावाचे ऋषी नैमिषारण्य या ठिकाणी श्री सूत महाराज यांना त्या ठिकाणी सांगतायत की या घोर अशा कली कालामध्ये माणसाच्या जीवनाच्या उद्धाराचं काहीतरी साधन आहे का? एखादा असं साधन सांगा की ते साधन आम्ही श्रवण केल्यानंतर, त्या साधनाचा आम्ही वापर केल्यानंतर आमच्या जीवनाचा उद्धार होईल. एखादा असं तीर्थ सांगा की त्या ठिकाणी पाप क्षालनाचा काहीतरी उपाय असेल. आणि मायबापू त्याच वेळेला भगवत सूत महाराज शौनक ऋषींना सांगतायत की या कलियुगामध्ये असं एक तीर्थ आहे की त्या तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या जगत जगन्नीचं पुराण श्रवण केल्यानंतर माणसाचं संपूर्ण पाप नाहीसं होतं. की तेच पुराण की जे वायुदेवाने त्या ठिकाणी कार्तिकेयाला सांगितलं, उत्तान पादाने भगवान शंकरांना सांगितलं. आणि तेच त्या ठिकाणी वैशंपायन ऋषींनी जन्मेजयाला सांगितलं. आणि तेच त्या ठिकाणी जे काही पांडव आहेत त्या पांडवांना मार्कंडेय महामुनींनी सांगितलं. आणि ते म्हणजे नर्मदा पुराण आहे. बोलिये श्रीमद नर्मदा पुराण जय. तर मायबापू हो, ही नर्मदा महापुराण की जी ही नर्मदा आहे की ही आजकालची नाही मायबापू. तर जगाच्या पाठीवर जेवढ्या नद्या आहेत, अनेक नद्या आहेत, तर या सर्वच्या सर्व कालाच्या ओघाने त्या ठिकाणी लुप्त होतात मायबापू हो. पण ही नर्मदा नदी एक अशी आहे की ती 21 कल्पापासून त्या ठिकाणी स्थित आहे. किती तारो निर्मा ब्रह्मादिनाया हे तारो निर्मा ब्रह्मादिनाया ब्रह्मादिनाया तारो दुखी लगाया निर्मल निर्मल पानी मा नर्मदा महारानी महारानी.
शिव घरी शंकर रुद्री पालते ओम जय जगदानंदी देवी नारद शारद अभिनव पद चंदी अभिनव पद चंदी सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन शारद शारद पदवती ओम जय जगदानंदी देवी धूम्रकवाहजराजत वीणा वादयती ओया वीणा वादयती झुमकत 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 जन रमती राजती मैया रे जगदानंदी देवी वाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती मैया सुरमंडल रमती आरती कर तुड़िता तुरडड 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 रमती सुरवती मैया रे जगदानंदी देवी सबल भुवन पड़े आप विराजत दिश दिन आनंदी मैया दिश दिन आनंदी शंकर सेवत रेवा शंकर मोय बेदती मैया जय जगदानंदी मैया को मैं जगदाल विराज अगर कपूरवाती मैया कपूरवाती जग कपूर विराज मलय बगड़ में विराज मैया जय जगदानंदी शिवानंद स्वामी जपत श्री हरिहर स्वामी मनवांचित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया आनंद करती नमः हरिहर शंकर नर्मदा मैया की जय।
प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. सर्वांनी प्रसाद घ्या. बघा सर्व महिला मंडळ थांबा. त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे म्हणून 2 मिनिटं सर्वांनी शांततेत बसून घ्या. बशी घ्या तो पितो चेतन भंगाडे यांचा सत्कार सौ आरती दिनेश निमाडे यांच्या हस्ते होणार आहे आणि चेतन भाऊ यांचा सत्कार दिनेश निमाडे यांच्या हस्ते होणार आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. इकडे बा मामा.